नमस्कार मित्रांनो, आपली नाती या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत। नाती ही विश्वासावर टिकतात, पण जेव्हा याच नात्यांमध्ये फसवणूक, स्वार्थ आणि क्रूरता येते तेव्हा नातेसंबंधांचा अंत किती भयानक असू शकतो याचा एक अंगावर काटा आणणारं सत्य आज आपण पाहणार आहोत। एक 30 वर्षाची महिला, 3 लहान मुलांची आई, जी आपल्या हक्काच्या माणसासोबत नवीन आयुष्य जगण्याचं स्वप्न पाहत होती। पण तिला काय माहिती होतं की ज्या व्यक्तीवर तिने जीवापाड प्रेम केलं तोच तिचा काळ बनून समोर येणार आहे। एका रात्रीत असं काय घडलं की एका जंगलात तिचा जळालेला मृतदेह सापडला। पोलिसांनी केवळ एका अंगठीच्या आणि हातातील दोऱ्याच्या सहाय्याने या थरारक हत्याकांडाचा छडा कसा लावला, चला जाणून घेऊया। मित्रांनो, ही धक्कादायक घटना उघडकीस आली 11 एप्रिल रोजी पनवेल धुंद्रे रोडवरील चिंचवली गावाजवळ राजमती नावाच्या वनविभागाच्या एका निर्जन जंगलात काही लोकांना एक मृतदेह दिसला। तो मृतदेह एका महिलेचा होता, जो पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत होता। मृतदेह इतका भीषण जळाला होता की ती महिला कोण आहे, कुठली आहे, तिचं वय काय आहे हे ओळखणे पोलिसांसमोर एक फार मोठे आव्हान होते। पनवेल तालुका पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि तपासाची चक्रे फिरवली, पण कुठलाही पुरावा नसताना, चेहरा पूर्णपणे जळालेला असताना ओळख पटवायची कशी? पोलिसांनी हार मानली नाही। त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील CID नेटवर्कची मदत घेतली। राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये अलीकडच्या काळात बेपत्ता झालेल्या महिलांची माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली। तपास करत असताना पोलिसांना ठाणे जिल्ह्यातील शिरडायघर पोलीस ठाण्यात एक आशेचा किरण दिसला। तिथे अनिता देवी भगवान राजभर नावाच्या एका 30 वर्षीय महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या भावाने नोंदवली होती। पोलिसांनी तात्काळ अनिता यांच्या कुटुंबाला पाचारण केले। जंगलात मृतदेहाच्या जवळ पोलिसांना काही गोष्टी सापडल्या होत्या, एक अंगठी, हातातील धागा आणि कानातील दागिने। हे दागिने पाहताच अनिताच्या कुटुंबांच्या पायाखालची जमीनच सरकली। त्यांनी रडत रडत ओळखलं की हा मृतदेह दुसरा कोणाचा नसून अनिताचाच आहे। अनिताची ओळख तर पटली, पण आता प्रश्न होता की तिची ही अवस्था कोणी आणि का केली? मित्रांनो, अनिता देवी या विवाहित होत्या आणि त्यांना 3 लहान मुले होती, पण पतीसोबत वारंवार होणाऱ्या वादामुळे त्या मुलांसह ठाण्यात आपल्या आई वडिलांकडे आणि भावासोबत राहत होत्या। याच दरम्यान त्यांची ओळख शिळफाटा येथील 27 वर्षाच्या करण नामदेव पाटील या वीट व्यावसायिकाशी झाली। दोघांमध्ये मैत्री झाली। मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले। अनिता करणवर मनापासून प्रेम करू लागली होती। तिला वाटलं की तिच्या आयुष्यातील दुःखाचे दिवस संपले। ती करणकडे सतत लग्नासाठी तगादा लावत होती, पण करणच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं। त्याला या नात्यातून बाहेर पडायचं होतं। तो अनिताला टाळू लागला, पण जेव्हा अनिताने लग्नाचा हट्ट सोडला नाही तेव्हा करणने तिच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा असा शेवट करायचा ठरवला, ज्याचा कोणी विचारही केला नसेल। पोलिसांनी जेव्हा अनिताच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले तेव्हा त्यात करण पाटीलचे नाव समोर आले। पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले, पण पकडले जाण्याच्या भीतीने त्याने स्वतःचा मोबाईल बंद केला आणि तो पसार झाला। यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला। अखेर पनवेल पोलिसांनी सापळा रचून 8 जून रोजी करण पाटील याला बेड्या ठोकल्या। पोलिसांनी जेव्हा आपल्या खाक्या दाखवल्या तेव्हा करणने जे सांगितलं ते ऐकून पोलिसांच्याही अंगावर काटा आला। 6 एप्रिल रोजी करण अनिताला फिरायला जाण्याच्या बहाण्याने आपल्या कारमध्ये बसवून पनवेलच्या निर्जन स्थळी घेऊन गेला। तिथे गाडीत पुन्हा त्यांच्यात लग्नावरून कडाक्याचे भांडण झाले। राग अनावर झाल्याने करणने गाडीतील एक लोखंडी रॉड काढला आणि अनिताच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला। अनिता रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तिथेच तिचा मृत्यू झाला। पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने तिचा मृतदेह चिंचवलीच्या जंगलात फेकला आणि स्वतःच्याच कारमधून पेट्रोल काढून तिच्या मृतदेहाला आग लावून दिली। सध्या आरोपी करण पाटील हा 12 जूनपर्यंत पोलीस कोठडीत आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। पण मित्रांनो, आपली नाती या चॅनलच्या माध्यमातून आज आपल्याला विचार करण्याची गरज आहे। ज्या व्यक्तीवर अनिताने डोळे झाकून विश्वास ठेवला, आपल्या 3 मुलांचा विचार न करता ज्याच्यासोबत संसार थाटायला निघाली, त्याच माणसाने तिचा इतका क्रूर शेवट केला। आजकाल नात्यांमधील विश्वास इतका स्वस्त झाला आहे का? रागाच्या भरात माणूस इतका हैवान कसा बनू शकतो? या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या माणसांना सुरक्षित ठेवण्यासाठी अशाच जागरूक करणाऱ्या कथांसाठी आपली नाती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
धन्यवाद. सुरक्षित रहा.